परंपरेला फाटा, आधुनिक संवेदनशीलतेची जोड देत मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील काही नवविवाहित दाम्पत्यांनी वटपौर्णिमेला 7 जन्म हाच पती न मागता वटवृक्षाच्या रोपट्याचं रोपण करून 7 जन्म पर्यावरणाचा समतोल कसा टिकवण्यासाठी वटपौर्णिमा आगळीवेगळी साजरी केली। पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाचं पूजन करण्याऐवजी या जोडप्याने प्रत्यक्ष वडाचे अनेक रोपटे लावले आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी देखील घेतली। दरवर्षी वटपौर्णिमा येते। वटपौर्णिमेला आम्ही पूजा करतो, पण दरवर्षी आम्ही वटसावित्रीला वडाचं झाड लावतो आणि झाड लावल्यामुळं पर्यावरणाचं रक्षण होते आणि पूजा केल्यामुळं हाच पती मिळावा हा काही उद्देश नाही आहे, पण पर्यावरणाचं रक्षण व्हावं हा उद्देश असून आम्ही झाड लावतो। वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेत दरवर्षी वटवृक्षाचे रोपटे लावण्याचा संकल्प या नवदाम्पत्याने घेतल्यानं नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। वडाचं झाड हे रात्रंदिवस प्राणवायू देणारं आणि पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त असतं, त्यामुळे धार्मिक परंपरेसोबतच पर्यावरण संवर्धनाचंही भान ठेवलं पाहिजे असा संदेश या नवदाम्पत्याने दिला। पारंपरिक सणाचं आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन नव्या पिढीनं दिलेला हा पर्यावरणपूर्वक संदेश निश्चितच अनुकरणीय आहे। सण साजरे करताना निसर्ग रक्षणाचा संकल्प हीच काळाची गरज आहे असं या उपक्रमातून अधोरेखित होतं। यावेळेस नवदाम्पत्य मयूर तिहिले, पल्लवी तिहिले, चंचल खंडारे, नंदू खंडारे, राहुल चौढाळे, अश्विनी चौढाळे यांच्या समवेत स्वाती राजगुरे, सारिका इंगळे, पुष्पा डिके, संगीता इंगळे, ज्योती ढगे, छाया गावंडे, मनोज ढगे, विनोद तिहिले, सोपान भोकरे, प्रवीण ढगळे हे देखील उपस्थित होते। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।